नमस्कार मंडळी, मी मयुरी पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे एक भन्नाट अशी रेसिपी आणि ही नाश्त्याची आहे. माझी पर्सनली अगदी टॉप लेवलची फेवरेट आहे हां. तर चला बघूया कशा प्रकारे केलेली आहे. अगदी मऊ मऊ आहे आणि हेल्दी आहे, कारण तांदूळ आणि व्हेजिटेबल्सपासून आहे. सोबतच ही खोबऱ्याची एक सोपी अशी चटणीसुद्धा दाखवलेली आहे. तर चला बघूया कशा प्रकारे केली आहे ती. तर सुरुवातीला काय करायचं आहे, घरामध्ये आपले कोणतेही तांदूळ असतील ते आपल्याला रात्री भिजत ठेवायचे आहेत आणि सकाळी नाश्त्यासाठी ही रेसिपी बनवायची आहे. तुम्ही रात्रभर ठेवा किंवा मग 5 तास आधी जरी ठेवलं ना तरीही चालेल. मग रात्री करा नाही तर संध्याकाळी करा, 5 तास तरी मिनिमम पाहिजे. तर हे मी रात्रभर भिजत ठेवले होते. आपल्याला हे वाटून घ्यायचे आहे चांगले मिक्सरमध्ये. तर हे मी वाटून घेते आहे. सोबतच एका साईडला मी बटाटेसुद्धा उकडून घेतलेले आहेत, कारण आपण यामध्ये उकडलेला बटाटासुद्धा वाटून घेणार आहोत. त्याने आपली जे पोळ्या आहेत ते एकदम सॉफ्ट होणार आहेत. तर हे तांदूळ आणि यासोबत हे घेतलेले बटाटे, म्हणजे एवढ्या तांदळांसोबत मी 3 बटाटे घेतलेले आहेत. 2 थोडेसे मोठे आहेत, एक थोडासा छोटा आहे. 3 वेळा वाटून होणार आहे तांदूळ आपले, त्यामुळे एका वाटणामध्ये एक बटाटा असा मी टाकणार आहे. सोबत थोडंसं पाणी टाकूया, म्हणजे आपल्याला याची कन्सिस्टन्सी एकदम आपण डोसा बनवतो तशा प्रकारे हवी आहे. त्यामुळे पाणी टाकलं कितीही तरी चालेल. आता हे मी वाटून घेते. अगदी म्हणजे एकदम सॉफ्टसुद्धा नसेल तरी चालेल, थोडंसं जाडसर म्हणजे राहिलं चुकून तरीही चालतं, असं काही नाही आहे. आता हे वाटलेलं मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि हे अशा प्रकारे उरलेले तांदूळ आणि बटाटा आपण यामध्ये वाटून घेणार आहोत. यासोबत आपण मीठसुद्धा यावेळेला टाकू शकतो, पण मी नाही टाकलं आहे. मीठ एकदमच नंतर टाकेन. तर हे अशा प्रकारे आपण बाकीचं सगळं वाटून घेऊया. आता हे सगळं वाटून झाल्यानंतर मिक्सरचं जे भांडं आहे ते मी धुवून यामध्ये पाणी टाकलेलं आहे. आपण हे थोडंसं ढवळूया. ढवळून झाल्यानंतर याला झाकण लावून ठेवूया आणि बाजूला ठेवून देऊया. आपण जी नेक्स्ट प्रोसेस आहे तोपर्यंत हे रेस्ट करेल, आपण ती प्रोसेस करून घेऊया आणि हे आता तोपर्यंत आपण हे बाजूला ठेवून देऊया. आता यानंतर एका पॅनमध्ये मी थोडंसं तेल गरम करून घेणार आहे. तेल तापलं की यामध्ये बारीक चिरलेला एक एवढा कांदा घेणार आहे. एक मोठा कांदा होता हा बारीक चिरलेला. कांदा चांगला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे, अगदी तो लालसर होईपर्यंत. कांदा थोडासा भाजत आला की यामध्ये मी 1 चम्मच एवढी ही आलं लसणाची पेस्ट घेणार आहे. ही पेस्टसुद्धा चांगली परतून घ्यायची आहे. त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत थोडासा परतायचा आहे कांद्यासोबत. आणि मग त्यानंतर टाकणार आहोत शिमला मिरची. एक मोठी शिमला मिरची आहे ही सुद्धा, म्हणजे आपलं जे पिठाचं क्वांटिटी आहे ना त्याच्या अंदाजानुसार मी या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत. शिमला मिरचीसुद्धा चांगली भाजून घेऊया. त्यानंतर मी थोडंसं मीठ टाकणार आहे, म्हणजे या सगळ्याला मीठ चांगलं लागेल यासाठी. त्यानंतर गाजर घेतलेला आहे, हा किसलेला गाजर आहे, तुम्ही कापूनही घेऊ शकता. त्यानंतर घेतलेला आहे टोमॅटो बारीक चिरून. त्यानंतर टाकायचं आहे थोडंसं मीठ. हे सगळं चांगलं परतायचं आहे. याला जास्तसुद्धा शिजवायची गरज नाही आहे, थोडंसं कच्चं असलं तरी चालेल. एनिवेज तुम्ही हे सगळं असंच्या असं कच्चंसुद्धा त्या पिठामध्ये टाकू शकता. आलं लसूण पेस्ट नाही. तिखटासाठी मी इथे रेड चिली फ्लेक्स घेतलेला आहे, हिरवी मिरची किंवा त्याचा ठेचासुद्धा टाकू शकता. त्यानंतर आपण हे गॅस बंद करते आहे आणि आपण जे पीठ बाजूला ठेवलं होतं ते आता घेतो आहे आणि हे सगळ्या भाज्या आपण यामध्ये टाकायच्या आहेत. गरम टाकलं तरीही चालेल. हे सगळं टाकून झाल्यानंतर यामध्ये 1 चम्मच एवढं जिरं घेतलेलं आहे आणि भरपूर अशी बारीक चिरलेली हिरवीगार मस्त अशी कोथिंबीर घ्यायची आहे. हे सगळं आपण आधी सुरुवातीला ढवळून घेऊया. चांगलं ढवळून झाल्यानंतर जर पाण्याची गरज असेल, म्हणजे याची जी कन्सिस्टन्सी आहे ती अशी फ्लोई असेल तर ठीक आहे, नसेल तर मग थोडंसं पाणी घालायचं आहे. जास्त घट्ट ते बॅटर ठेवायचं नाही आहे, थोडंसं पातळ आपल्याला हवं आहे. वाटत असेल गरज तर मी पाणी टाकते आहे. आणि त्यानंतर मीठ टाकायचं आहे, चवीनुसार चाखून बघायचं आहे, कारण भाज्यामध्ये वगैरे आपण मीठ टाकलं होतं त्यामुळे थोडंसं चाखून बघायचं आहे. गरज असेल तर मीठ टाकायची आहे, नाहीतर ठीक आहे. आता यानंतर आपण हे एकदम सॉफ्ट आणि फुलण्यासाठी यामध्ये इनो टाकणार आहेत, कारण हे पीठ आपण फर्मेंट केलेलं नाही आहे, त्यामुळे इनोची गरज आहे. इनो टाकल्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि चांगलं ढवळून घ्यायचं आहे. आता या पोळ्या बनवायच्या वेळेलाच इनो टाकायचं आहे. इनो आधी टाकून मग थोड्या वेळाने जर बनवायला जाल तर ते तसं होणार नाही, जास्त सॉफ्ट किंवा अशा फुललेल्या बनणार नाहीत. त्यामुळे जेव्हा बनवायचं असेल तेव्हाच इनो टाकायचं आहे आणि अगदी थोड्याशा तेलामध्ये, म्हणजे एवढ्याही तेलाची गरज नाही लागत याला. जर तुमचा पॅन नॉनस्टिक असेल तर पॅनला तेल लावून झाल्यानंतर आपण हे बॅटर आहे
ते यावर टाकायचं आहे। आता तुम्हाला जशी साईज हवी असेल, जशी जाडी हवी असेल तशा अंदाजाने टाकायचं आहे। इथे हे मी असे माझे 1.5 चमच असं हे बॅटर घेतलेलं आहे, म्हणजे एकदम पातळसुद्धा नाही होणार आणि एकदम जाडसुद्धा नाही होणार, परफेक्ट अंदाज आहे। तर हे थोडंसं पसरवून घेऊया आणि मग आपल्याला यावर झाकण ठेवून हे शिजवून घ्यायचं आहे। आता झाकण ठेवल्यानंतर हे जे वरचा ओलसरपणा आहे तो आपल्याला दिसेलही, सुकत जाईल, जास्त वेळ नाही लागत याला, साधारणतः 3 ते 4 मिनटंसुद्धा भरपूर आहेत। हा वरचा ओलावा आहे तो असा ट्रान्सफरंट होत जाईल, जे सफेद सफेद दिसतंय ते, म्हणजे आपल्याला समजेल की आपला पोळी वरून खालून भाजलेली आहे चांगली। आता मी काढून दाखवते तर बघा, थोडंसं अजूनही ओलावा आहे, तर तो चांगला भाजू द्या, अगदी 1 मिनटंसुद्धा नाही लागणार त्याला। त्यानंतर आपण हा परतवूया। आता मी काढून दाखवते, बघा पूर्णपणे तो सुकलेला आहे, म्हणजे खालची बाजू आपली चांगली भाजलेली आहे। आता मी इथे हा परतते आहे, हळूच परतायचं आहे, परतते आहे आणि आता दुसरी बाजूसुद्धा भाजून घेऊया। दुसरी बाजू भाजायला जास्त वेळ नाही लागणार, कारण ऑलरेडी वरची खालची अशी दोन्ही बाजू आपली भाजलेल्या आहेत। आणि अशा प्रकारे तयार झालेली आहे आपली ही पोळी। आणि अशाच प्रकारे आता बाकीच्यासुद्धा बनवून घेते आहे। आणि त्यानंतर बघूया आपली चटणी, हिरवी चटणी, ज्याच्यासोबत आपल्याला हे खायचं आहे ते। हिरव्या चटणीसोबतच खूप छान लागतं, तुम्ही केचप बरोबरसुद्धा खाऊ शकता, पण चटणी ही माझी प्रायोरिटी असते। तर चला बघूया आता ती पण। तर त्यासाठी इथे लागणारं साहित्य मी एका ताटामध्ये घेतलेलं आहे। खोबरं, कोथिंबीर, चण्याची डाळ, मिरच्या, आलं आणि लसूण हे सगळं घेतलेलं आहे। चण्याची डाळ यासाठी घेतलेली आहे की चटणीला थोडासा थिकपणा येतो आणि टेस्टही फरक पडतो चटणीमध्ये, त्यासाठी। आता हे सगळं एकत्र करून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे बारीक। तर त्याआधी यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे, आधी टाका किंवा वाटून झाल्यावर टाका, कसंही। पाणी टाकायचं आहे, चटणी पातळच हवी आहे त्यासाठी। आणि आपण आता ही चटणी वाटून घेते आहे हे अशा प्रकारे। एवढी पातळ हवी आहे की अजून पातळ हवी आहे, तर तुमच्या अंदाजाने पाणी टाका। मी फक्त हे मिक्सरचं भांडं धुवून घेईन, तेवढंच पाणी यामध्ये टाकीन। आणि अशीच खायची तर सुद्धा खाऊ शकता, किंवा मग फोडणी देऊन सुद्धा खाऊ शकता, मला फोडणी दिलेली आवडते। तर त्यासाठी तेलामध्ये फक्त हिंग, राई आणि कढीपत्ता अशी सोपी अशी फोडणी, आणि ही चटणीसुद्धा तयार झालेली आहे आपली। चला तर मग गरमागरम सर्व करूया आणि एन्जॉय करूया हा नाश्ता। नक्की ट्राय करून बघा एकदा तरी। मी जेव्हा बनवला होता ना फर्स्ट टाईम, तेव्हापासून आणि आतापर्यंत हा आमचा फेवरेट आहे, घरातल्या सगळ्यांचा। तर नक्की ट्राय करून बघा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब जर अजून केलं नसेल ना तर सबस्क्राईबसुद्धा करा। आणि हां, कमेंटसुद्धा करा जर तुम्ही ट्राय केलात आणि वाटलं टेस्ट कशी आवडली वगैरे, हे सांगायला तुम्ही नक्की कमेंटसुद्धा करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय आणि असेच व्हिडिओ बघत राहा। धन्यवाद।